नमस्कार माझे कोकणी बांधव. काय झालं, पण तो खरात म्हणून कोणतरी आहे. मला बऱ्याच जणांनी फोन केला, अशी चर्चाही केली. हे काय चाललं आहे तुम्हाला सांगतो. माझे 3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघा. काम क्रोधे लिताडीला त्यासी कैसा म्हणावा भला. हा कलियुग आहे. जीव आणि लिंग ह्या युगाने ताब्यात घेतलेली आहे. आज खराताला नावं लोक ठेवत असतील, पण प्रत्येकात खरात आहे. आज नेते म्हणजे कधी कधी अशी क्यू येते की प्रॅक्टिकली बघा, म्हणजे त्यांना जर बघितलं तर ज्ञान दिसते, अभ्यासही दिसतो. आणि आम्हाला ते अगोदर माहिती होते. मग तोपर्यंत काय तू मेलेलास? तुला माहिती होतं तू समाज कार्य करतायस, मग त्यावेळी तू का नाही मांडलास? काय त्यांचं काय होतं ते बघूया, नंतर मी पण जाईन. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव देव. अरे आज ना क्यू येते. आज हा एकच नाही बाबा, असे देवाच्या नावावरती चोराचा बाजार मांडलेले अनेक भोंदू आहेत. तुम्ही एक सांगा, मी आता राठीविषयी बोलतो. 12चं मत, रयतेचं मत एकटा कोणच काय करू शकत नाही. काय झालं, आपल्याला संस्कारच झालेले नाही. काम क्रोध मद मत्सर दंभ संशय चिंता हे शिकवलेलंच नाही. आपल्याकडे इंग्रज आले, इंग्रजांनी इतिहास मिटवला. इंग्रजांनी आपल्याला मूर्ख अगोदरच ठरवलेलं होतं. हा देशच मूर्ख आहे, तिथे सैन्य न्यायचीही गरज नाही. आज बघा, उगीच म्हणजे तो लपंगाच आहे, पण विकारी बोलणारे किती आहेत? ह्याने कधी स्वतःला बघितलाय? मग ते आपलं ते असं ते तसं. अरे कशासाठी? तुम्ही सद्गुरु तत्व पाहिजे, आपल्या ग्रंथाचं वाचन पाहिजे, आपला इतिहास पाहिजे, आपली परंपरा पाहिजे. मग असे भोंदू जन्माला पण येणार नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, तो अमुक मंत्री गेला, तो तमुक गेला. अरे तुमच्या द्वेष मत्सरापोटी नुसता म्हणजे राजकीय स्वार्थ. अरे तुम्ही किती त्या खराता इतके नालायक आहे ते आतून बघितलात काय? त्याच्यात आणि तुमच्यातला फरक कळतो का? तुम्हाला त्याच्यातला काय अनुभव आहे? तुम्हाला काय ज्ञान आहे? तुम्हाला काय परंपरेविषयी माहिती आहे? हा भोंदू, ती अंधश्रद्धा, ही श्रद्धा. अरे क्यू येते तुमच्या बुद्धीची आहे, राजकारण्यांच्या. मग त्याच्यात काय जण असतात, म्हणजे पत्रकारितेची पण क्यू येते. हे जर तुम्हाला माहिती होतं, एवढे वेळ तुम्ही काय माती खात होता का? आणि तुम्ही आधी तिथे शेण खायला कशाला गेलेला का? कारण तुम्ही कुवतीचे नाही, तुमच्याकडे तेवढा पैसा नाही, त्याने तुम्हाला बाहेर ढकलून दिलं. मग आता वचपा. हे उगीच नाही बोलत. काही लोकांनी मला सांगितलं, यांना तिथून हे भिकारी असल्यामुळे हाकलून लावलं, आणि आता ते वचपा घेतात. आणि ते सुद्धा त्याच्यासाठीच गेलेले. मी एक सांगतो, आपले संस्कार, आपले रीतिरिवाज हे चुकले. आपल्याला काय कळलंच नाही. अरे माझा काम काय म्हणतो, क्रोध काय म्हणतो, माझा दंभ संशय चिंता काय म्हणते, हे ऋषी परंपरेप्रमाणेच शिकता येते. नाहीतर विद्या उदंडची शिकला आणि प्रसंगमान चुकतची गेला, तर हे विद्येला कोण पुशे. आणि एक सांगतो तुम्हाला, ह्याच्यात असं आहे,
वशीकरण. आता वशीकरण म्हणजे काय, मला पण म्हणाल काहीतरी, काही गोष्टी सिद्ध करता येत नाही. मीही गेलेलो आहे, म्हणजे तिथे नव्हे, काय लालची लोक असतात, भिडे भिडे. मी लोकांचं मी बघतो, कधी कधी मी त्यांना मार्गदर्शन करतो, पण मर्यादेत जा, मी नाही करत. आज ज्योतिषशास्त्र आहे, आज आपला राटगाट आहे, आपलं पंचांग आहे, हे खरोखर सत्य आहे. त्याच्यावरही टीका करणारे आहेत, तो भाग वेगळा. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, म्हणजे हा मूर्खपणा आहे. आपण ग्रंथ वाचतच नाही, त्याचा अभ्यासच केलेला नाही आणि त्याच्यावर काहीतरी विडंबन करणे, त्याला शहाणपणा म्हणत नाही, त्याला मूर्खपणा म्हणतात. तसंच आज ना, तुम्ही जे राजकीय नेते आहात, त्यांनी आपली परंपरा, संस्कृती, गुरुकुल एवढं जरी आपली पुढची पिढी, आता जी माती झाली ती थोड्या दिवसाची आहे, ते मरणारी आहे. पुढची पिढी कशी सुखी होईल, त्याच्यामुळे आपला देश कसा वाचेल, त्याच्यामुळे आपला गाव कसा वाचेल, त्याच्यामुळे आपलं कुटुंब कसं वाचेल, आणि त्याच्यामुळे एक माणूस कसा वाचेल, तो शहाणा झाला की देश शहाणा होणार. आपण उगीच कल्पनेत वावरण्यात मजा नाही. हा विषय सांगायचा राहिला, मी असं एका ठिकाणी गेलो, मी सुद्धा असं मी खिशातून पैसे काढत होतो, मी तिथून बाहेर आलो, अरे मी दान कशासाठी करतोय, म्हणजे मी भ्रमिष्ट झालेलो होतो. आपण समाजसेवेसाठी कोण नाही पैसा देत, पण मी तिथे असं बघितले, लोकांनी असे भरावर टाकले. आता माझ्याकडे होते, आता माझ्याकडे तेवढेच होते, ते टाकले. बाकीच्यांनी 10,000 हजारही टाकले, 20,000 हजारही टाकले, पण माझ्याकडे तेवढे असते तर मी पण टाकले असते. हा हिप्नॉटिझम केल्यासारखा विषय होतो. तिथे अमुक गेला, तिथे तमुक गेला, मग तो गेलाच कसा, मग एवढा तो मूर्ख कसा, असं नाही. मी सांगतो तुम्हाला, तो गेला श्रद्धेपोटी, भावनेपोटी. जनाचा लालची स्वभाव, माणूस जातो, माझं काहीतरी होईल, माझा राजकारणात काहीतरी फायदा होईल. आता तुम्ही बघा ना, तुम्ही विरोधात जाता त्यावेळी अगदी शंक करता, आंदोलने करता, तुम्ही सत्तेत जाता त्यावेळी ते सगळं विसरता. म्हणजे तुमचं वचन आहे का, तुमच्यात विवेक आहे का, तुम्ही खरोखरच सज्जन आहात का, दिलेल्या वचनाची आपण पूर्तता करू, किंवा उद्या समाज आपल्या तोंडावर थुकेल, मग त्याला निर्लज्ज म्हणतात किंवा सत्ता पिपासू म्हणतात. त्याला बघू नका, असे विकारी रावण खूप आहेत, प्रत्येकाती लपलेले आहेत. आपल्याला जर देश घडवायचा असेल तर आपली परंपरा, संस्कृती ही जपली पाहिजे. मी काय सांगणार आहे, मी काय तेवढा मोठा आहे, आम्ही म्हशी सोडणार, शेण काढणार, 4 पैसे येतील माझ्याकडे आले, मी मार्गदर्शन करतो, सो इच्छेने काहीतरी ठेवतो. एवढं मोठं काहीतरी अब्जपती रुपये जे मिळवलेले आहेत, ते आमच्यासारखं काय नाही करू शकत. हे फक्त संतच कार्य करू शकतात, किंवा संत वाङ्मय करू शकतो. संतांच्या संगती मनोमार्ग गती, मन आहे ना, त्याला गती देणे हे संतांशिवाय होत नाही. नाहीतर राजकारण्यांच्या संगती सत्ता पिपासूपणा होतो. हाही भिकारी आणि हाही भिकारी, ना लेणं ना देणं, आपलं कसं पोट भरेल. आज तो सत्तेत आहे म्हणून त्याची कशी टीका करू, तो कसा नालायक आहे ते दाखवू. अरे वर्म बघा ना, त्याने असं केलं, मला आधी माहिती होतं, मग तू एवढे दिवस काय माती खात होतास. क्यू येते हो त्या टीव्हीवर, त्या मोबाईलवर,
आज त्या युट्यूबवाल्याने जो धंदाच मांडलाय, काहीतरी खोटं छापायचं म्हणजे लोक बघतील, मला लाईक मिळतील, त्याच्यातून मला 4 रुपये मिळतील. अरे पण आपण किती खोटं बोलतो आहे, त्याचा समाजावर काय परिणाम होतो आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, जनाची नाही तरी मनाची तरी लाज असायला हवी. आधी पहिल्यांदा ना हे असे खोटे व्हिडिओ, मुद्दाम भ्रम पेरणे, ते देवदेवस्की करणारे, हे नको ते धंदे करणारे ते परवडले. पण त्याच्यापेक्षा नको ते पाजळणारे आहेत ना त्यांना झोडा. हे केलात चुकीचं काहीतरी पसरवणार ना, ह्यांना जोडलात की तुम्हाला सत्य कळणार. स्वतःला बघा ना. अरे तो तर कायच आहे, तुम्ही समाजासमोर तुम्ही काय खोटं बोलता, त्याचा काय परिणाम होईल, त्याच्यापेक्षाही तुम्ही नालायक आहात. तो परवडला, त्याचे परिणाम काय होतील हे कधी बघितलं? काय द्वेष मत्सरापोटी काही. आधी तुम्ही स्वतःला बघा ना, त्या खरात आपल्यात आहे का? बरेचसा खरात तुमच्यात आहे. आणि व्हिडिओ जे करतात ना हे असले, त्याने असं केलं, खोटंच सांगायचं, मी हे बघितलं, मला ते माहिती होतं. त्यांचे तुम्ही बाप आहात, तुम्हाला झेपत नाही. त्याने ते सरळ, तो नशीबवान, त्याने असे पैसे किंवा लाचार त्याला भेटले, पण तुम्ही त्याच्यापेक्षा लाचारी करता ना. त्याला भेटलं त्याचं नशीब, पण तुम्ही शुद्र गोष्टीसाठी सुद्धा भिकार पण करता. समाजात खोटं काहीतरी पसरवणे वाईट वाटतं की असं. हा काय तुमच्या भाषणाने, तुमच्या राजकीय ताकदीने तुम्ही स्वतःच जोपर्यंत बदल करून घेत नाही, आपली परंपरा, संस्कृती, संत संघ, आपलं वाङ्मय, आपलं गुरुकुल, अरे आपला केवढा मोठा इतिहास आहे. हा रावण राहणारच नाही. प्रत्येकाला जर त्या विकाराची, एखाद्या रोगाची जर आपल्याला त्याचं लक्षण कळलं, अग्नी आहे, हात घातला भाजणार. फुलपाखराला काय कळत नाही हो, ते जाते आणि जळून मरते. पण तुम्हाला माहिती असून जर ते करत असाल तर म्हणून आपली परंपरा जपा. काहीतरी मी काय बोललो असेल पोटतिडकीने तर मला माफ करा, पण संत संघ धरा, आपला विवेक, आपली परंपरा, द्वेष मत्सर नको, ती घाणच काढू आजपासून. नमस्कार.